हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023चे म्हणजेच मागील वर्षीचा जो पेपर आहे गणिताचा, गणित आणि बुद्धिमत्तेचा, तो आपण ॲनालिसिस बघणार आहोत। ओके, पेपर कधी झाला होता? 17 ऑगस्ट 2023ची थर्ड शिफ्ट आहे। या शिफ्टमधील पेपर आपण ॲनालिसिस करणार आहोत। गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत आणि बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 2-3 ट्रिक्स असतात। त्या ट्रिक्सपैकी सर्वात कमी वेळ घेणारी, सर्वात लवकर आन्सर काढणारी ट्रिक्स आपण इथे बघणार आहोत आणि पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह न करता कसं आन्सर काढायचं ते तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। ओके, पहा। अजयला 30 किमी अंतर कापण्यासाठी महेशपेक्षा 2 तास जास्त लागतात। जर अजयने त्याचा वेग दुप्पट केला तर त्याला महेशपेक्षा 1 तास कमी लागतात। ओके, हा क्वेश्चन आहे। नाही समजला सोडून द्या, कारण आता प्रॉपरली मला नाही समजला तो क्वेश्चन। शेवटी पाहू, त्याला बेसिक न पाहायचं, येत असेल तर ठीक, नसेल येत तर मग जाऊ द्या, काही टेन्शन नाही घ्यायचं। ओके, एक्झाममध्ये काय करायचं ते सांगतो तुम्हाला इथे। एखादी क्वेश्चन तुम्हाला माहीत आहे का हा सोडायला वेळ लागते, त्याला सोडून द्या। किंवा एवढं माहिती आहे का हा आपल्याच्याने सोडून होत नाही, त्याला सोडून द्या आणि त्याला सर्वात शेवटी पाहायचं। सर्व पेपर सोडवल्यानंतर उरलेला जो वेळ आहे ना, तो तिथे काढायचा। पहिलं काय तर कमी वेळेमध्ये जे प्रश्न सोडवते ते पाहून घ्यायचं। BC मग 1 सोडून H आणि L मग M। पहा, BC 1 सोडून H आणि L। B नंतर डायरेक्ट C आहे, मग ऑब्लिक H, I J K L 3 सोडून। ठीक आहे, मग याचा अर्थ इथं 0 लेटर सोडलं, 1 सोडं, 2 सोडा, समजलं। C नंतर D नंतर E। सुरुवातीला E कुठं आहे? इथं आहे, हे कटले दोघं जण। आता Z आणि A मध्ये कंपॅरिझन करा। MT/H पहा, किंवा 4-8 24 दोन्ही कडे ना, मग छेड क्या ना, MT/HO MT/H आणि L। हे 12 होते, हे 8 होते, हे ऑब्लिक माहीत नाही, हे 20 होते आणि हे 13 होते। काय फरक कुठं दिसत आहे? 8 + 12, 8 आणि 4 12, 13 आणि हे किती येते? इथे 4चा फरक आहे, इथे कितीचा फरक आहे? 13 आणि 7 20 का? 7चा फरक आहे, 4चा फरक आहे, 5चा फरक, 6चा फरक आणि 7चा फरक दिसत आहे। म्हणजे 12तून 4 5 6 रिवर्स जात आहे ना, समजत आहे काही? मला तर नाही समजत आहे। 13 + 7 ते प्लस जात आहे, प्लस झाले 7 झाले, प्लस 7 झाले, इथं +6 होईल का? 26 होईल ना? नाही थांबा, -6 होते का प्लस होता? मला काही समज। 12तून 8 झाले असे, इथं +6 झाले। ओके, म्हणजे मी काय म्हणत इथे प्लस मायनस असा दिसतं का? पाहून घ्या तिथं। 20तून 8 गेले नाही, Z आणि A पाहिजे ना, Z आणि A पाहिजे ना, याचा अर्थ हे प्लस झाला पाहिजे ना इथे। 20 आणि 6 26, थांबा, हो 20 आणि 6 26 म्हणजे Z होईल। ठीक आहे, समजा आपण Z घेतला, थांबा थोडं काहीतरी चुकत आहे, मला इथं पाहू दे एकदा का। हे 2 तर कटले, इथे 24 आहे, E आहे, बरोबर आहे। Z आणि A मध्ये संबंध आहे ना, पाहून घ्यायचं। इथे M आहे, T आहे, ऑब्लिक H आणि शेवटी O आहे। M आहे, T आहे, ऑब्लिक आहे, नंतर H आणि O आहे। ठीक आहे, पहा दिसतंय? पहा काय हे 13 होते, याला आपण 20 म्हणू, हे ऑब्लिक सोडून द्या, याला 8 म्हणू। H म्हणजे 8 होते आणि O म्हणजे 15 होते। आपण 12 लिहिले होते, L घेतलं शेवटी, चुकीचं आहे ते। पहा, ह्या दोघांचा फरक काढतो म्हटलं, ह्या दोघांचा फरक काढा, ह्या दोघांचा काढा। 13 आणि 7 20 होते, हे होते 7 2 14 15, म्हणजे 9 का? हो 7 8 आणि 7 15। ओके, इथं 7 आहे, ऑब्विसली इथं 7 आणि 7 असेल। 20 आणि 7 27 आणि 27 म्हणजे Z+1 A, ऑप्शन तुमचं A। ठीक आहे, चला नेक्स्ट। चक्रवाढ व्याजाच्या विशिष्ट दराने 3 आणि 2 वर्षानंतर नियत मुद्दलांच्या रकमा 20 गुणोत्तरात आहेत, तर व्याजदर किती? पहा, 2 वर्ष, 3 वर्ष, 21 आहे, मी असं म्हणू का? 2 वर्षानंतर हे असं होत आहे, हे असं होत आहे।
तसंच इथं 1 वर्षानंतर हे असं होईल. मी काय म्हणतो, आपण आपल्या ट्रिकनं काय काढतो, 1 वर्ष इथं पहिलं मुद्दल होती, मुदलीवर इकडे 1 वर्ष झालं, 1 वर्षानंतर 2 वर्ष झाले, 2 वर्षानंतर 3 वर्ष झाले. पण मी असं म्हणू का, हे जे व्याज लागते ना 2 वर्षानंतर जेवढी रक्कम झाली किंवा जेवढी रास झाली पूर्णच्या पूर्ण राशीवरच व्याज लागते ना. म्हणजे 2 वर्षानंतर 20 एकक रास झाली असेल त्याच्यावरच तर 1 व्याज लागलं ना, बस टक्के काढून घ्या. म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये 1 वर्ष झाल्यानंतर किंवा 2 वर्ष झाल्यानंतर किती वर्ष झाल्यानंतर त्याच्यानंतर जर वर्ष घ्यायचं असेल तर स्वतःसाठी एक मुद्दल तयार होते. ठीक आहे, मी काय म्हणतो एवढंच मला म्हणायचं आहे. इथं 1 वर्ष कंप्लीट झाले, इथं 2 वर्ष कंप्लीट झाले, इथं 3 वर्ष कंप्लीट झाले. ठीक आहे, चक्रवाढ व्याजामध्ये 1 वर्ष झालं का याच्यामध्ये इथं जी रास तयार होईल ती स्वतःमध्येच एक समोरच्या वर्षासाठी एक हे राहते, मुद्दल राहते का, ह्या पूर्णच्या पूर्ण राशीवर व्याज लागेल इथं. आता हे जे पूर्ण जे इथं लागलं ना व्याज प्लस याचे हे मुद्दल, त्याच्यावर व्याज प्रॉपरली सर्व पूर्णच्या पूर्ण व्याज प्लस रास होईल, जे मुद्दल प्लस व्याज त्या पूर्ण याच्यावर इथं व्याज लागेल. म्हणजे मुद्दलवर पण व्याज लागेल आणि व्याजावर पण व्याज लागेल. म्हणजे व्याजावर व्याज म्हणजे काय, तर ह्या 20 रुपयावर 21 रुपये झाले, म्हणजे 20 रुपयावर 1 रुपया लागला, व्याज लागलं एक. तेच तर तुम्हाला इथे सांगायचं आहे, 20 रुपयावर 1 रुपये व्याज लागलं. हे 20 रुपयावर 1 रुपये व्याज लागला आणि 21 झालं, हेच तर सांगायचं आहे. मग 20 रुपयावर त्यांनी 1 रुपये व्याज घेतलं, म्हणजे रेट काय तुमचा 5%. ठीक आहे, तुम्हाला समजून सांगता म्हणून ते थोडंसं वेळ लागतं. आणि आता मी स्वतःसाठी तर एकदम फास्टमध्ये करतो आणि हेच तुम्हाला समजूनच तुम्हाला फास्ट करायचं आहे. ठीक आहे, चला. ट्रेन ए इंदूरहून दिल्लीसाठी 60 किमी/h वेगाने गेली. ठीक आहे, हे थोडा वेळ लागते, आरामात घेऊ त्याला. दिसतंय, जर दिवसातील 7 तास काम करून 16 पुरुष 48 दिवसात एक शेताची नांगरणी करतात. 7 तास काम करून 16 पुरुष 48 दिवसात 48 दिवसात शेताची नांगरणी करतात. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मजूर, दिवस, तास, मिनिट हे सगळं वर ठेवा, खाली खेटायचं काम ठेवायचं. काम कोणतं, शेताची नांगरणी करणे, काम कोणतं एकच आहे, बरोबर, ते लिहायची गरज नाही ना आता. तर दिवसातील 12 तास काम करून 14 पुरुष त्याच शेताची किती दिवसात नांगरणी करणार. ठीक आहे, हेच आहे ना, 12 तास काम करताय, 14 पुरुष करतात, 12 तास काम करताय, 14 पुरुष आहे, आणि मग दिवस किती तुम्हाला एक्स करायचा आहे, 1 दिवस करायचा आहे. ठीक आहे, जमलं इथपर्यंत. काम दोन्ही ठिकाणी एकच आहे म्हणून खाली काम लिहायची गरज नाही, लिहून घ्या. हे किती होते, 12 30 36 12 चौक 48, 7 2 14 2 2 4 16 2 32. येतं का आन्सर, 32 = x, म्हणजे तुमचे दिवस किती, 32. नेक्स्ट, एकदम इझी आहे. प्लस म्हणजे मायनस, ठीक आहे ना, 17 आणि मायनस म्हणजे गुणाकार, गुणिला 3, 17 गुणिला 3 प्लस 12, प्लस म्हणजे मायनस. 17 त्रिक 51 आणि 17 त्रिक 51 मायनस 12. ठीक आहे ना, हो, प्लस म्हणजे मायनस, मायनस 12. 11तून 2 गेले, किती राहते, 11तून 2 गेले 9, इथं 9 आहे, इथं 9 आहे, हे कटले. ठीक आहे, 51 मधून 10 जर काढले तर 41, आणखी 2 काढा, 39. 6चा वर्ग 8चा वर्ग, 6चा वर्ग 8चा वर्ग, 10चा वर्ग 12 14चा वर्ग, 12चा वर्ग 14चा वर्ग, मग ऑब्व्हियसली तर 16चा वर्ग येणार आहे. 16चा वर्ग किती, म्हणजे 6 6 36. 36 म्हणजे 6 वालं एकच आहे, बाकी कोणतेच 36 वाले नाही. 6 एकक स्थानी 6 वालं कोणतंच नाही, ऑप्शन तुमचं हे. ठीक आहे, पूर्ण आन्सर काढायची गरज नाही. एका कारच्या पथमापीचे वाचन प्रवासाच्या सुरुवातीस 12,000 किमी आणि शेवटी 13,800 किमी असे आहे. म्हणजे मी काय म्हणतो, एक कार आहे, तिचं माफी म्हणजे काय, तर ते मीटर नाही का, ते मीटर अंतर, त्याला काय म्हणते, गाडी किती चालली ते मोजाचं अंतर, ते मोजाचं एक मीटर असते. ठीक आहे, गाडी किती किलोमीटर चालली हे मोजाचं एक मीटर आणते, त्याला म्हणतात पथमापी किंवा रोड मीटर, किंवा त्याला आपण डिस्टन्स मीटर म्हणू शकता, अंतर मोजाचं मीटर म्हणू शकता. ते त्यांची जर्नी चालू करायच्या आधी 12,000 होतं, जर्नी एंड झाली तेव्हा त्यांनी पाहिलं होतं 13,800 आहे.
13,080 आहे झालं. म्हणजे मी काय म्हणतो, गाडी 12,000पासून सुरुवात केली आणि 13,080वर थांबली, म्हणजे एकूण अंतर किती कापलं त्यांनी, 12 + 1 मायनस करा 12,000, हे होते 1,080. बरोबर आहे ना, 80 शून्य बरं नाही तर बरं 1,080 अंतर गाडी चालली. जर प्रवासाला 4 तास लागले तर काळाचा सरासरी वेग किती, मीटर/सेकंद मध्ये. ठीक आहे, बस सेम काढा. गाडी एकूण चालली 1,080, हे 4 तासात चालली, अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. परंतु यालाच किमी पर आवरला मीटर/सेकंद मध्ये करासाठी तुम्ही शेवटी 5/18 याला गुणून टाका. किती ते 18×95 18 सक 108. ठीक आहे, आता हे किती होते, 15 चौक 60 आणि 15 × 5 75 मीटर/सेकंद. नेक्स्ट, त्रिक निवडा सहसंबंधावाला. ठीक आहे, ओ आणि टी कितीचा फरक आहे, 5चा. ई आणि जे 5चा फरक आहे. हे ओ म्हणजे 15 होते आणि हे 20 होते, 15 आणि 5 20. तसंच जी म्हणजे 7 होते, एल म्हणजे 12 होते, 7 आणि 5 12. ओके, डब्ल्यू म्हणजे 23 होते, हे म्हणजे 2 होते, 23 आणि 5 28 27. हो, म्हणजे हे पण इथं पण रूल लागत आहे. ओके, म्हणजे 5-5चा फरक आहे ना. किंवा जर असं करतो म्हटलं आपण, इथं पण पहा, हे होते 11, हे होते 18. 11 आणि 5 18 नाही होत, हे कॅन्सल. फी म्हणजे 22, 1 म्हणजे हे 22 आणि 5 27, 27 म्हणजे 1 होते, हे पण बरोबर आहे, फक्त मधातलं चुकलं आहे. आता हे पाहून घ्या, का डायरेक्ट घ्या ना भाऊ, असं घ्या ना भाऊ, असं घ्या ना. ओ पी नंतर क्यू, आर नंतर एस नंतर टी, एक गॅप आणि 2 गॅप. जी एच नंतर आय, जे के नंतर एल, इथं आहे, इथं डब्ल्यू, एक्स नंतर वाय पाहिजे, नाही कॅन्सल. फी नंतर डब्ल्यू एक्स पाहिजे, हे पण कॅन्सल. ऑप्शन नंबर हे. ठीक आहे, नेक्स्ट. काही विजारी पायमोजे आहे, काही विजारी पायमोजे आहे, काही पायमोजे जीन्स आहे, काही पायमोजे जीन्स आहे. ठीक आहे, सर्व विजारी जीन्स आहेत. इथं जर काही असेल तर हे सर्ववाला ऑप्शन येत नाही, सर्व जीन्स पायमोजे सर्ववाला ऑप्शन येत नाही. ठीक आहे, डायरेक्ट शॉर्ट ट्रिक शिकून घ्या. वर जर विधानामध्ये काही विजारी काहीवाले विधानं असेल तर निष्कर्षामध्ये सर्ववाला येत नाही. ओके, चला नेक्स्ट. निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी कोणतंही तर्कसंगत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथून पण तुम्ही हे करू शकता, कन्फर्म करू शकता. सर्व विजारी जीन्स आहे, सर्व जीन्स आहे का नाही, कोणता विजारी दिसत नाही जीन्स. सर्व जीन्स पायमोजे, सर्व जीन्स पायमोजे दिसत आहे का नाही, काही पायमोजे, कारण की फक्त एवढंसं पार्ट आहे फक्त पायमोजेचा. ठीक आहे, म्हणून तुमचं काय तर 1 आणि 2 दोन्ही चूक. एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या 60% वर चिन्हांकित केली, म्हणजे मी काय म्हणतो, एक वस्तू जर 100 रुपयाची असेल, तिला 160ने चिन्हांकित केली म्हणताय, आणि 20% सवलत दिली. जर तिने 20% सवलत दिली तर ती वस्तू 10वरून 8 रुपयाची होणार आहे. ठीक आहे, मिळालेल्या नफ्याची टक्केवारी काढा. ठीक आहे, काढून घेऊन हे जेवढं नाही ते 100मधून मायनस करून टाका. 0 कटला, 16 किती येते, 16 चौक 64, 128 का, 16 पंचेऐंशी, 16 पंचेचाळीस, 16 96, 16 112, 16 128, 128. ठीक आहे, पहिले 100ची वस्तू होती, आता 128 झाली, म्हणजे नफा किती झाला, 28 रुपयांचा झाला. 100वर 28 रुपये नफा म्हणजे 28% नफा, 28% तुमचा आन्सर आहे. सरळ रूप द्या. पहिले पाहून घ्या काय होते, कुठं होते. तर हे होते 7तून 4 गेले, 3 राहिले, हे 3 त्रिक 9 राहिले, पण मायनसचे 9. 15तून 9 गेले किती राहिले, 6. ठीक आहे, परंतु हे मायनसचे 6. 17मधून 6 गेले किती होते, 11 का, हे होते याचं 11. 21/11, 121/11, आन्सर किती तुमचं 11. हे डायरेक्ट तुम्ही हे पण असे करू शकता ना. हे पहा, 121/11 जर केला तर हे 1ला भागलं 1 न, तर आन्सर किती तुमचं 1 येणार आहे, एकक स्थानी 1 आहे. ठीक आहे, एस नंतर सोपीच आहे ना, STUVW, काय ते पहा, SUW/CYPD, एका यानंच निघते. यस, टी नंतर यू, व्ही नंतर डब्ल्यू, एक्स नंतर वाय, वायवाला एक मे वाय, बाकी सगळे कटले. पूर्ण सोडायची गरज नाही. गटातनं बसणारी निवडा. पहा, ए नंतर BCDE. ठीक आहे, 3 सोडून. डी नंतर ABCD,
EFGH इथं रॉंग दिसत आहे. ठीक आहे, दोघांचं ताळमेळ लागत नाही. जे नंतर HIJQ. ठीक आहे, ओके. M नंतर OPQRS 4चा फरक आहे. इथं HIJQ थांबा. ए नंतर BCD नंतर E 3चा फरक. हो, एकूण असं जातं म्हणजे XYZAB नाही थांबा. ठीक आहे, इथं 3चा फरक आहे. इथं फरक खूप सारा दिसतंय मला. ओके, इथं जे नंतर HIJK इथे खूप सारा फरक आहे. थोडं मग हे करा, गटातनं बसणारी शब्द ओळखा. ह्या दोघांचं घ्या, O आणि Wचं घ्या, H आणि Cचं घ्या, N आणि Jचं घ्या. NOPQR. ठीक आहे, V म्हणजे 22 ते सॉरी 20 आणि 2 22, 2चा फरक 20, 21 आणि 22 पहा. TUVWX गटातनं बसणारी. एक मिनटं, याच्यामध्ये काय काय दिसतं रे बा. असं करा, 20 आहे, E म्हणजे 5 होते आणि याच्यासाठी A आणि 22, A आणि 22 हे होते. WXDO CQ JSMN. आता पहा, हे 10 आणि 19 दाखवते ते 29. ह्या दोघांची बेरीज 27. ह्या दोघांची बेरीज आहे 29. ह्या दोघांची बेरीज आहे 27. ह्या दोघांची बेरीज आहे 20. ह्या दोघांची बेरीज आहे 18. ह्या दोघांची बेरीज होते 3 6 1 7 47. ह्या दोघांची बेरीज होते 19. काही दिसत नाही ना भाऊ इथे. 25 आणि 23. थांबा, 20 आणि 5. बरं ठीक आहे, याला नंतर घेऊ. शेवटी याच्यात टाईम वेस्ट करायचा नाही. ओके, चला. जे क्वेश्चन येत नाही त्याला सोडून द्यायचं, लवकर सोडून द्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. सर्व देवमासे मासे आहेत. सर्व देवमासे मासे आहेत. काही देवमासे शार्क आहे. काही देवमासे शार्क आहे. ओके, सर्व शार्क जलचर आहे. हे शार्क आहे ना, सर्वच्या सर्व शार्क आहे तर जलचर आहे. ओके, ठीक आहे. ओके, निष्कर्ष का म्हणते, एकही देवमासा जलचर नाही. एकही देवमासा जलचर नाही दिसतंय का. पण देवमाशाचा काही पार्ट जलचर आहे ना, म्हणजे हे चुकलं नाही, व्हायला चुकलं आहे असतं, बरोबर आलं असतं. काही मासे शार्क आहे. हे मासे जे शार्कमध्ये दिसत आहे का, नाही ना, कॅन्सर न तो. एक मिनटं, फक्त नेक्स्ट 2 तर्क सांगत आहे. काही मासे शार्क आहे. एक मिनटं, मासे जलचर, सर्व देवमासे मासे आहेत. थोडं चुकलं आपलं. सर्व देवमासे मासे आहेत, पास आहेत. सर्व देवमासे मासे आहेत. काही देवमासे शार्क आहे. काही देवमासे शार्क आहेत. देवमाशाचा काही पार्ट शार्कमध्ये गेला आणि सर्व शार्क जलचर आहे. सर्व शार्क तुमचे जलचर आहे. ओके, असं आहे ते आन्सर. आता काही देवमासे जलचर आहे काय पहा. देवमाशाचा काही पार्ट पूर्ण जलचरमध्ये आहे ना, आहे, पण हे तर नाही म्हणताय ना, म्हणजे हे चुकलं. पहा, काही मासे शार्क आहे. माशाचा काही पार्क, हे जे पूर्ण एवढे मासे आहे ना, याचा काही पार्क ह्या शार्कमध्ये आला. हे जे मासे आहे, हे वाले मासे, हे असे, हा एवढा पार्क आहे ना, जो आपला ह्या शार्कमध्ये, म्हणजे आन्सर हे बरोबर आहे. ऑप्शन 2 नंबर योग्य. नेक्स्ट, वेगळी जोडी ओळखा. बाळगणे म्हणजे धरून ठेवणे होते, बरोबर आहे. एखादी वस्तू तुमच्या स्वतःजवळ बाळगणे म्हणजे स्वतःजवळ धरून ठेवणे, बरोबर आहे. समग्रपणे म्हणजे संपूर्णपणे. समग्र म्हणजे याचा अर्थ संपूर्णपणे. खळबळ म्हणजे शांतता होत नाही, चुकलं. नेहमी म्हणजे कायम, हे पण बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू का, हे जे आहे ना, समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द आहे, हे समानार्थी शब्द नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. पाईप ए, पाईप बी आणि सी मिळून 1 टाकी 20 मिनिटात भरतात. ए प्लस बी प्लस सी मिळून 1 टाकी 20 मिनिटात भरतात. परंतु गळतीमुळे सर्व तिन्ही पाईप टाकी पूर्णपणे भरण्यासाठी 10 मिनिटे उशीर लागतात. मी काय म्हणतो, मग ए प्लस बी तिन्ही पाईप सुरू केले आणि एक गळते जे डी नावाची, ते जर लावली, तिच्यामुळे 10 मिनिटं उशीर लागतात, म्हणजे 30 मिनिटामध्ये पाणी भरता येते. ओके, 10 मिनिटे अधिक वेळ लागतात. गळतीमुळे संपूर्ण टाकी रिकामी
होण्यासाठी किती वेळ लागेल. मी काय म्हणतो, क्वेश्चन काही सांगत नाही का 3 पाईप आहेत, तिन्ही पाईप चालू केले तर 20 मिनिटात टाकी भरायला पाहिजे, परंतु त्या टाकीला एक गळती आहे, एक थोडंसं छिद्र आहे. ते छिद्र जर मिळवलं, या तिन्ही पाईपामध्ये जर छिद्र मिळवलं, म्हणजे छिद्र मिळवणं म्हणजे काय, तर एक प्रकारे त्या छिद्रातून पाणी खाली म्हणजे बाहेर जात आहे ना, म्हणजे टाकी रिकामी होत आहे. तिन्ही नळांनी टाकी भरत आहे, एका नळानं टाकी रिकामी होते, म्हणजे आपण इथं मायनस गेलं. असे तिन्ही नळ प्रत्येक छिद्र आणि छिद्र पण चालू केलं तर 10 मिनिटं जास्त वेळ लागत आहे. 20च्या ऐवजी 30 मिनिटं लागत आहे. म्हणजे टाकीची धारकता एकूण किती आहे, 60 आहे, कारण की दोघांचा बोलला 60 होत आहे. 20 त्रिक 60, 30 दुने 60. याची बरोबर आहे ना. झाला, इथपर्यंत झालं. टाकीची धारकता 60 आहे, तिघांची क्षमता 3 आहे, परंतु गळतीमुळे क्षमता त्याची 2 होऊन राहिली. म्हणजे याचा अर्थ हे -1 असेल. गळतीची -1 आहे. जर समजा A+B+C ची क्षमता 3 असेल, तेव्हाच तर या 3 क्षमतेमधून एक क्षमता डीची एक क्षमता मायनस केली, तेव्हाच तुमचा 2 आन्सर येत आहे ना. 3 - 1 = 2 येत आहे ना. म्हणून एकूण टाकीची धारकता 60 आहे, त्याला गळतीवाला छिद्र एकच्या स्पीडनं खाली पाणी फेकत आहे. पूर्ण भरलेली टाकी एकच्या स्पीडनं पाणी बाहेर फेकत आहे, म्हणजे याचा अर्थ 60 मिनिटं वेळ लागते. आन्सर तुमचं हे 18 नंबर. 25 जणांनी दिवसातील 15 तास काम केले. 25 जणांनी दिवसातील 15 तास काम केले तर 8 दिवसात ते 5 कार्य एकक पूर्ण होते. पुन्हा 8 दिवस म्हणतात. 5 कार्यामध्ये काय, तर कार्याला खाली ठेवायचं. बरोबर. 25 जणांनी 15 तास काम केले 8 दिवसामध्ये. 25 जणांनी 15 तास काम करून 8 दिवसामध्ये 5 एकक कार्य कंप्लीट केलं. म्हणजे जे कार्य आहे ना, हे कार्याचं 5 एकक म्हणजे एका कार्याच्या 5 पट कार्य. 5 पट कार्य त्याला म्हणू शकतात. कार्य तुम्ही नेहमी खाली ठेवता, एवढं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मग 12 जणांनी 20 तास काम करून 10 कार्य. 12 जणांनी 20 तास काम करून, कार्य किती 10 आहे, म्हणजे 10 कार्य करून एकेकी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, तर x दिवस लागतील. बस झाले, एवढंच तुम्हाला काढायचं आहे. हे कटले झालं. मग आता काय काढायचं तुम्हाला, बे चौक 8, 5 त्रिक 15, 3 चौक 12, 12 कटले. आन्सर तुमचं 25 = x. नेक्स्ट 22 मिनिटं. 11.25 मीटर एकसमान लोखंडी दंडाचे वजन 11.25 मीटर एकसमान लोखंडी दंडाचे वजन 42.75 असेल तर त्याच दंडाच्या 6 मीटरचे वजन किती. ऑब्विसली काढून घेऊ. 11.25 दंडाचे वजन जर 42.75 kg असेल तर 6 मीटरचे वजन किती. 6 याला भागाकार करा, याला इकडं x करा. ठीक आहे. पहा, तर तरी असं नाही केलं तरी डायरेक्ट सांगून देतो, डायरेक्ट सांगतो. पहा कसं, तर काही टेन्शन घ्यायचं नाही. पहा, एवढं आहे 11.25 मीटर, म्हणजे 11.25 मीटर आहे, आणि इकडे त्याचंच वजन आहे एवढं आहे. मी काय म्हणतो, यालाच तर तुम्ही हे करा ना, मग 6 मीटर बनवा ना. 11.25 भागा आणि गुणेला 6 करा, झाले इकडे 6 मीटर. आता 6 मीटर बनवण्यासाठी याच्यासोबत जो कार्यक्रम केला तोच कार्यक्रम इकडं करा. 11.25 आपण भागितलं होतं आणि 6 गुणलं होतं, बस झालं, सेम झालं ना. इथं पहा, हे झाले 6 मीटर. बस 6 मीटरचे वजन विचारले, 6 मीटरचं वजन = एवढं. काढून टाका तुम्ही. आता इथे किती होते, तर 11 चौक 44 का, नाही 11 त्रिक, हे दोन्ही शून्य काढून टाका. इथला पण शून्य काढा, कारण की दोन स्थानांतर पॉईंट आहे म्हणून इकडं पण हे काढा. ठीक आहे. 1125. आता भागा किती भागा, तुमच्या मतानं तुमची इच्छा आहे, जेवढ्या भागाच तेवढे भागा. 5 आणि 2 7 8 9, म्हणजे 9 भाग जाते, 3 भाग भाग जाते. 5 7 5 12 13 14 14 4 18 9 9 भाग जाते. 9 9 1 9 9 2 32. एक मिनिट, याला 5 आहे, याला 5 आहे, दोघांना पण भागले तर 5 येणार आहे शेवटी, एवढं कन्फर्म आहे. आणि याला 6 गुणलं तर पॉईंटमध्ये आन्सर निघणारच आहे. 9 भागून द्या पहिलं. 9 चौक 36 म्हणजे 6 उरले. 7 9 63 गेले म्हणजे 4 उरले. 9 5 45. ठीक आहे. इथं 9 भागा. 9 दुने 18, 9 1 9, 9 1 9 2, 9 दुने 18, 19 18 4 22, 9 5 45. वर 75, 175, इकडं 125. ठीक आहे. पुन्हा 25 बघ गुणता का. 25 चौक 100, 4
16 17 18 19 25 गुणलं तर 19 येते, 25 गुणलं तरी ते 5 येते. ठीक आहे. 25 चौक 16 17 18 19 25 5. ठीक आहे. 19 चौक किती येते? 19 गुणला 6 भागेला 5. 19 5 55. 19 चौक 114 भागेला 5. मी काय म्हणतो 114 5 न भागेला किती येते? 5 दुने 10 5 दुने 10 5 8 40 22.8. ठीक आहे. नेक्स्ट 10 वर्षात 1300 रकमेवर 650 सरळ व्याज येण्यासाठी 10,000चे दर किती? पहा सांगतो. सरळ व्याज किती आहे? 650 लिहून घ्या. 650 10 वर्ष 1300 रुपये, 1300 रक्कम आहे. म्हणून 10 वर्षात 1300 रकमेवर X% रेटनं तुमचं एवढं व्याज येईल. ठीक आहे. काही हरकत नाही, काही सरळ सहज आहे. सरळ व्याज इज इक्वल टू पी येणारा आपण 100, दुसरं काहीच नाही. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. एक्स इज इक्वल टू, ज्याला मी असं लिहू का 5 दुने 10 असं लिहू का? 13 पंच 65, 65 कटले, बे एक बे, बे पंच 10 आलं 5. ठीक आहे. नेक्स्ट हे वरचं वाक्य सोडून द्या. येथे अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्यापैकी प्रत्येक ताबडतोब आधी एक अक्षर, याच्या आधी एक स्वर आहे ना, स्वर येतो आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर येतो. ठीक आहे. म्हणजे यांना असंच म्हणायचं स्पष्टपणे, एक तुम्हाला स्वर पाहिजे, मग व्यंजन पाहिजे आणि पुन्हा स्वर पाहिजे. ठीक आहे. स्वर पाहिजे. स्वर व्यंजन स्वरवाले किती जण आहे, कोण कोण आहे पाहून घ्या. पहिले स्वर पाहिजे ना, PQYMRS स्वर व्यंजन पुन्हा व्यंजन आहे कटला, स्वर व्यंजन पुन्हा व्यंजन आहे कटला, ए स्वर आहे व्यंजन आहे पुन्हा व्यंजन आहे कटला. हे आहे स्वर व्यंजन स्वर एकच आहे, फक्त एक. ठीक आहे. लास्ट हे UGI म्हणजे स्वर व्यंजन स्वर. प्रश्न काय पहा. 23 68 203 दिसता का इथं स्पष्टपणे? 20 त्रिक 60 3 त्रिक 9. हो. 23 त्रिक 69 -1, 7 त्रिक 21, 68 त्रिक पहा 3 त्रिक 9 -1, 8 त्रिक 24 -1, 23चे 3, 3 त्रिक 9 -1 8. ओके. अरे हे असं स्पष्टपणे दिसत आहे. मग गुणला 3 -1 होत आहे. 3 8 3 8 3 8, एकच स्थानी 8 पाहिजे. एकमेव आहे जे 8 वाला आहे. ठीक आहे. चला 23 त्रिक 69 -1 68. ओके. मग 8 त्रिक 24 -1, 23चा 3, 3 त्रिक 9 -1 8 आले. ठीक आहे. 8 त्रिक 24 -1, 23चे 3, पुन्हा 3 त्रिक 9 -1 8 आले. RRQR 42 42 42, UVUU TTT. ठीक आहे. 2-3 वेळेस काढा लागेल. C पा CHM ऑब्लिक. सुरुवातीच पाहून घ्या ना. CHM 3 8 13, 3 5 8, 8 5 13, 13 5 किती? 18 का? 18 म्हणजे किती? ते R न सुरुवात आहे, हे कटते. ठीक आहे. पहा आता UVU म्हणजे मधातला 5 आहे. FKP 6 5 11, 11 5 16, 16 5 किती? 6 1 6 1 21. U इथं U आहे, इथं पण U आहे, R आहे. ठीक आहे. हे पण कटलं. ठीक आहे. आता T आणि S, हा जो T आहे ना, हा S मध्ये कॉम्पिटिशन करू. तिसऱ्या ठिकाणी कोण कोण आहे? इथं तिसऱ्या ठिकाणी E आहे, J आहे, O आहे. EJOT इजो ना. 5 10 15 20 T. ठीक आहे. पहा 24 नंबर NOP, N नंतर O सोडून P, O नंतर PQ सोडून R. पहिले एक सोडलं, नंतर 2 लेटर सोडले, नंतर PQ, नंतर R, पुन्हा एक सोडलं. पहा काय केलं त्यांनी? N नंतर OP एक लेटर सोडलं, O नंतर PQR 2 लेटर सोडले, P नंतर Q नंतर R एक लेटर सोडलं. म्हणजे एक लेटर 2 लेटर 1 लेटर सोडत आहे. तसंच B नंतर C D, H नंतर IJ नंतर K, G नंतर H नंतर G नंतर
एच नंतर आय. ठीक आहे. तसं काय 1 लिटर 2 लिटर 1 लिटर सोडून द्या, तेच तुम्हाला इथे सांगायचं आहे. स्पष्टपणे दिसत आहे. एच नंतर लगेच आय आहे, कॅन्सल. एन नंतर ओ सोडून पी आहे, राहू द्या. झेड नंतर एक सोडून पाहिजे होतं, बी पाहिजे होता नाही. व्ही सोडून एक सोडून पाहिजे होतं, व्ही नंतर एक्स पाहिजे होता नाही. ऑप्शन नंबर हे. ठीक आहे. एक कार 50,000 चिन्हांकित आहे. विक्रेता पहिल्या 20,000 5% सवलत आणि उर्वरित 30,000 2% सवलत देतो, तर विक्रेत्याला त्याने बदललेली किंमत शोधा. हो पहा, त्या गाडीची किंमत आहे 50,000. पहिल्या 20,000 5% म्हणजे सवलत किती देत आहे? पहिल्या 20,000 5% सवलत देत आहे म्हणजे किती टक्के देत आहे पहा. 1 2 3 4 याच्यावर देत आहे तो 5% सवलत देत आहे. नंतरचे 30% जे आहे 30,000 3वर 4 शून्य 2% सूट देत आहे. 2% सूट देत आहे. ठीक आहे ना. मग एकूण सूट किती देत आहे? ज्याचे 5% काढा ना, 1000ला 1%, 5% म्हटलं तर 2×10 म्हणजे 255,000 रुपये. सूट किती? 1000 रुपये. ठीक आहे. याच्यावर 2% सूट देत आहे. हे झालं 1%, 3 दुणे 6 2% म्हणजे 600. म्हणजे एकूण 1600 सूट देत आहे तो. किती रुपयावर? 50,000. काढून घ्या. 1 2 3 एवढ्या रुपयावर ते 1600 रुपये सूट आहे. 2 शून्य सर्वात शेवटी आहे. प्रत्येक ठिकाणी 2 शून्य आहे. 2 शून्य 2 शून्य. 10 6 गेले 4. 4 कोट आहे. एकमेव आहे 4वाला. ठीक आहे. चला 25 झाले. आता जे क्वेश्चन आपले शिल्लक राहिले होते ते आपण फास्टमध्ये घेऊन घेऊ. सर्वात पहिला क्वेश्चन जो की आपण सोडला होता, मला 2-3 क्वेश्चन राहिले होते वाटते. एक आठवते, पहिला क्वेश्चन राहिला होता. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता जसं जसं आठवण तसं आपण घेऊन घेऊ. बघा काय म्हणताय. अजयला 30 किमी अंतर कापण्यासाठी महेशपेक्षा 2 तास जास्त लागतात. एक घ्या अजय, एक घ्या महेश. अंतर दिलं आहे 30 किमी, वेळ दिला आहे 2 तास. मग मी काय म्हणतो, दोघांचा पण वेळ घ्या. याचा x असन तर याचा x+2 राहणार. स्पष्टपणे काय म्हणताय, कारण की महेशपेक्षा 2 तास जास्त म्हणजे महेशचा जर x असन तर याचा वेळ त्याच्यापेक्षा 2 तास जास्त आहे. मग वेग किती मित्रांनो? वेग किती होईल? याचा होईल अंतर 30 किमी अंतर आहे आपण वेळ बरोबर वेग. याचा किती वेग होईल? अंतर आपण वेळ इज इक्वल टू वेग. ठीक आहे. दोघांचा पण हा वेळ झाला, हा वेग झाला. समजलीपर्यंत. एचा वेग 30/x+2 म्हणजे अजयचा तो. महेशचा वेग 30/x. ओके. समोर पहा. जर अजयने त्याचा वेग दुप्पट केला तर त्याला महेशपेक्षा एक तास कमी वेळ लागेल. मी काय म्हणतो, हा जो वेग आहे ना त्यानं दुप्पट केला म्हणताय. याला दुप्पट करणे म्हणजे 2 गुणला 30/x+2 म्हणजे 30 दुणे 60. यानं जर त्याचा वेग केला 60/x+2, हा जो वेग केला, वेग गुणिला वेळ करा. वेळ किती आहे? महेशपेक्षा 1 तास कमी. महेशला जर तास लागत आहे तर त्याच्यापेक्षा 1 तास कमी म्हणजे x-1 हे लागत आहे. x-1 काय तर वेळ लागत आहे. मग मी काय म्हणतो, हा झाला वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ इज इक्वल टू अंतर म्हणजे 30 होणार नाही का भाऊ? हेच तर दुसरं काय तर. ठीक आहे. चला हे सॉल्व करून घ्या. याला जर सॉल्व करतो म्हटलं तर काय होते? 60x - 60 60x - 60 इज इक्वल टू हे x+2 तिकडं न्या. 30x प्लस 30 दुणे 60. 60x मधून 60x मधून 30x चालले गेले, राहते 30x. हे मायनसचे तिकडे प्लस होऊन जाईल. 60 आणि 60 120 होऊन जाईल. ठीक आहे. पहा, 0 कटला 0 कटला 3 चौक 12 x इज इक्वल टू 4 निघले. पहा 3 चौक 12 x बरोबर 4 आहे. x काय तर मित्रांनो, हे इथं x आहे. तुम्हाला विचारलं काय तर अजयचा वेग विचारला. अजयचा वेग जो की अजयचा वेग आहे हे वाला 4 आणि 2 6 म्हणजे 30/x+2 म्हणजे 4+2 6 6 1 6 6 5 30 5 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. अजयचा वेग जो की हे आहे, या ठिकाणी x ची किंमत ठेवून द्या, तुम्हाला तुमचा आन्सर निघते. आणखी एक क्वेश्चन मित्रांनो, मला तो आठवते कोणता होता. हो नव्हता होता का? नाही हे नाही, हा हे वाला ट्रेनचा. ठीक आहे.
हो, एक बाकी होता तो करून घेऊ. पहा, ट्रेन ए इंदूरहून दिल्लीसाठी 60 किमी पर आवर वेगाने 11 वाजता निघाली. ए नावाची ट्रेन इंदूरहून दिल्लीसाठी निघाली 11 AM ला. तिची स्पीड होती 60 किमी पर आवर. ठीक आहे. ट्रेन बी इंदूरहून दिल्लीसाठी त्याच मार्गाने, म्हणजे मी काय म्हणतो, दुसरी ट्रेन निघाली सेम मार्गाने त्याच दिवशी 72च्या स्पीडनं, 72 किलोमीटरच्या स्पीडनं 2 वाजता निघाली. 2 PM म्हणा. ठीक आहे. निघते. या दोन्ही गाड्या दुपारी 2 म्हणजे 2 PM एकमेकींना किती वाजता भेटतील. या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील. मी काय म्हणतो, पहिली गाडी 11 वाजता निघाली, दुसरी निघाली 2 वाजता. कितीचं फरक आहे? 11 नंतर 12, 1, 2 म्हणजे 3 तास फरक आहे. सर 11 नंतर 11 पासून 12, 12 पासून 1, 1 पासून 2, 11, 12, 1, 2, 3 तासाचा फरक आहे. 60च्या स्पीडनं ही गाडी चालली 3 तास, म्हणजे ही चालली 180 किमी. पहिले चालली पहिली गाडी पळून गेली, 180 किमी चालली. आता इथून हे 180 किमी पासून जशी ही गाडी 180 किमी पासून हे समोर जाईल, हे इथून समोर जाईल. परंतु 60 किमीच्या स्पीडनं हे तर जाईनच. हे काय तर 60 किमी प्लस वरचे किती 12 किमी. ठीक आहे. या स्पीडनं ते वर जाईल. एकंदरीत पाहता काही टेन्शन घ्यायचं नाही. ह्या दोघांचं अंतर आहे. अंतर म्हणजे 180 किमी पहिले ते सुरुवातीला चालली गाडी, ते अंतर आपण वेग कोणता घ्यायचा? दोघांची वजाबाकी. का वजाबाकी? कारण की दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहे म्हणून. 72 - 60 किती 12. साइन 2 साइन 3 30 4 ते 15. आन्सर तुमचं 15 तास. आता हे कुठून कोटपर्यंत पकडायचे मित्रांनो? ह्या 2 PM पासून, दुपारच्या 2 PM पासून रात्री 2 PM पर्यंत, 2 AM पर्यंत, रात्रीचे 2 म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत 12 तास होईल. मग 13, 14, 15 3 तास म्हणजे काय ते 2 नंतर 3, 4, 5 AM सकाळचे 5 वाजता तुम्हाला इथे दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता एकमेकांना भेटून जाईल. ठीक आहे. चला, हे नंतर कोणतं राहिलं होतं? हे झालं होतं आपलं. हे पण झालं, हे पण झालं, हे झालं का? हो झालं. ठीक आहे. हे झालं, हे पण झालं, हे झालं, हे राहिलं होतं ना. ठीक आहे. हेच राहिलं होतं. हो, असे मलाही समजलं नाही. दिसत काय आपण सोडला होता ना, चांगलाच वेळ देईल त्याला. ठीक आहे. पहा किती वेळ. वीस आणि 2 22. इथं काही संबंध पडत नाही. 20 पण 100 बे काही लागत नाही. हे करतो म्हटलं तर 10 आणि 3 13 NOPQRS 4चा फरक, जे KLM 2चा फरक, बरं 4चा फरक, इकडे 2चा फरक. C नंतर अरे हेच तर आहे जॅक्यू DX वैश्य समाज. V च्या अपोजिट E. ठीक आहे. D च्या अपोजिट W. नंतर J च्या अपोजिट दिसतंय का? अपोजिट वाली लेटर आहे इथं. याच्यामध्ये लॅपटॉप लेटर मला दिसत नाही. ओके. मग पहा इथं कोणतेही अपोजिट लेटर, इथं MN, इथं अपोजिट लेटर आहे, इकडं नाही. असं पाहिजे ना आपलं लेटर. ठीक आहे. पहा मग काय म्हणते, A आणि T मध्ये 19चा फरक आहे, किंवा T पासून जर A पर्यंत जातो म्हटलं तर 7चा फरक आहे ना. 7चा. ओके. ह्या दोघांमध्ये O आणि X मध्ये कितीचा फरक आहे? 15 आणि 25 9चा फरक आहे, 24. याच्यामध्ये C आणि H 5 आणि 3 8 5चा फरक आहे. ओके. विषम स्थानचा फरक आहे, 5 7 9चा फरक आहे. तसं इथं काही दुसरं काही दिसत नाही मला, कारण ह्या दोघांमध्ये जे आहे ना, हे अपोजिट लेटर आहे. V आणि E अपोजिट लेटर आहे. इथं DW अपोजिट लेटर आहे. आणि
ठीक आहे ना, CX. हां, दुसरं काही दिसत नाही. अपोज लेटर ठीक आहे, याचं प्रॉपरली काही दिसलं नाही. काही क्वेश्चनमध्ये मिस्टेक्स पण राहू शकतात. ठीक आहे, ओके. इथे थांबून जा मित्रांनो. याचं कोणाला काही भेटेन आन्सर तर मला सांग, कमेंट करा. नाहीतर मग ते मला वाटते क्वेश्चनही चुकू शकते ना, असं काहीच नाही ना. कारण की एखादी जो अक्षर क्वेश्चन आहे, क्वेश्चन पण चुकू शकते, आपलं पण चुकू शकतं, असं काही नाही. आपण पण चुकू शकतो आणि काही बाबतीमध्ये क्वेश्चन पण चुकू शकते. ठीक आहे, हा एक पाहून घ्या, कोणाला येईन तर बघा. नाहीतर मग ते मला वाटते तो क्वेश्चनही चुकला असं कदाचित. काही ट्रिक तर काही भेटत तर नाही देतं मला. हे बघला होता क्वेश्चन, हा पण बघला होता, बघितला होता, बघलं नाही, बघला. हे बघितला होता, हा बघितला होता, हा पण झाला, हे झाला, हा पण झाला, हे झाला, हे पण झालं. ठीक आहे, सर्व झाले, हे पण झालं होतं. ठीक आहे, झालं होतं ना हाला. NOP एकदा पाहू द्या, झाला का तुम्हाला. NOP हो, कारण एच नंतर डायरेक्ट आय आहे कटला, झेड नंतर एक सोडून पाहिजे तर व्ही नंतर एक सोडून पाहिजे तर नाही हे कटला. बरोबर, हे झाला होता क्वेश्चन आणि हा तर झालाच होता. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा आणि थँक्यू. आणि हा व्हिडिओला शेअर कर, कृपया व्हिडिओला शेअर करत चला. थँक्यू.